जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना केंद्र शासनाच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन योजनेच्या 55% अनुदानाव्यतिरिक्त 25% अनुदान पूरक अनुदान म्हणून या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं। अर्थात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन करता 80% अनुदान दिलं जातं। याचप्रमाणे मागेल त्याला शेततळे या बाबीच्या अंतर्गत या घटकाच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 75,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा योजनेला 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 16 मे 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही 2019 पासून चालू करण्यात आलेली होती आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्वच्या सर्व तालुक्याचा सर्वच जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या या योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचनसाठी 80% तर शेततळ्यासाठी 75,000 रुपये एवढं अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे आणि याच योजनेसाठी सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यासाठी रुपये 400 कोटी रुपयाच्या निधीला कार्यक्रमाला मान्यता देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी दिलं जाणारं 25% पूरक अनुदान वितरित करण्यासाठी किंवा नवीन अर्ज जे पात्र होतील त्यांना अनुदान देण्यासाठी 300 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। तो वैयक्तिक शेततळे या बाबीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 75,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यासाठी 100 कोटी रुपयापर्यंतची तरतूद करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत 2024-25 मध्ये ही योजना राबवण्याकरता या योजनेच्या अंतर्गत 400 कोटी रुपयाच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्याचे अर्ज मागवून या अर्जाची प्रक्रिया पार पाडून या लाभार्थ्याला अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जात असताना लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल अशा प्रकारचं सुद्धा या जी.आर. मधून सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, याच्याचमुळे ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी 2023-24 मध्ये पात्र झालेल्या परंतु पूरक अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांचं अनुदान वितरित होण्यासाठी मंजुरी मिळणार आहे, एक मदत मिळणार आहे। कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रतिथेंब अधिक पीकच्या अंतर्गत 55% अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार 25% पूरक अनुदान अद्याप देखील वितरित करण्यात आले नाही। अशा शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून दिलासा मिळेल। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे शेततळ्यासाठी जे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांचा देखील अनुदानाचं वितरण याच्या अंतर्गत होईल आणि नवीन जे शेतकरी या योजनांच्या प्रतीक्षेत असतील, या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।